अखिल जगस्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। महाराज मला एक विचारायचं आहे, विचारू का? विचार। महाराज मला एक कळणं झालं आहे का ते शुक्राचार्य म्हणजे राक्षसांचं गुरु, ते राक्षस आपलं ऐकत नाही, समध्यासनी लय त्रास देतात। हे ठाव असून बी त्या ऋषींनी त्या राक्षसांची बाजू का घेतली? म्हणजे एवढं मोठं ऋषी असून बी ते त्यांच्या बाजूला कसं पाय गेलं? नारायण नारायण। बानू, ही सृष्टी जर एकाच तत्वावर चालली असती तर त्याचे अस्तित्वच संपुष्टात आले असते। या सृष्टीत जसे देव आहेत तसे दानवही आहेत। मनुष्याने आपल्या आचरणासाठी कोणाकडे पाहावे हे त्या मनुष्याच्या स्वभावाशी निगडित आहे। आणि त्यामुळेच एका अर्थी देव काय किंवा दानव काय स्वभावाची किंवा वृत्तीची प्रतीकच आहेत असं म्हणू हवं तर। जशी चांगल्या वृत्तीला दिशा आवश्यक असते तशीच कुप्रवृत्तीला सुद्धा योग्य दिशा देणे आवश्यक असते, तरच हा समतोल साधला जाऊ शकतो। शुक्राचार्यांचे तत्वज्ञान, त्यांचे कार्य हे अशाच वाईट प्रवृत्तींना योग्य दिशा देण्याचे कार्य आहे आणि म्हणूनच ते अधिक अवघड आहे। पर महाराज, अहो तुम्हीच या आख्यानामध्ये सांगितलं होतं का त्यांनी मनी आणि मल्हासनी समजवण्याचा प्रयत्न बी केला होता, पर त्यांनी त्यांचं काय बी ऐकलं नाही। मग अशा राक्षसांनी शासन झालेलं चांगलंच आहे की, पर मग त्यांच्यासाठी ते ऋषी महादेवांकडे कशा पायी गेलं? बानू, आराध्यासाठी भक्त हा केवळ भक्त असतो। तो देव आहे की दानव आहे हा भेदभाव आराध्या कधीच करत नाहीत। माझ्यासाठी दोघेही समान आहेत। पण बानू, त्या दोन दैत्यांच्या चुकीमुळे साऱ्या दैत्य कुळाला शासन होऊ नये ह्या हेतूने शुक्राचार्य मला भेटायला आले होते आणि त्यांचा हेतू योग्यच होता आणि भविष्यातही राहील। दुर्दैवाने शुक्राचार्यांचे तत्वज्ञान कोणत्याच दैत्याला समजून घेता आले नाही, परंतु शुक्राचार्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत आणि सोडणारही नाहीत। हा प्रश्न केवळ तुलाच नाही तर अनेकांना पडला आहे की शुक्राचार्यांसारखा महान योगी, महान तपस्वी याने दैत्यांची बाजू का घ्यावी।
आणि नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे दैत्यांना योग्य दिशा देणे अत्यंत महत्वाचे आहे आणि हेच महत्वाचे कार्य शुक्राचार्य करत आहेत. आणि प्रसंगी देवांचाही रोष ओढून घेणाऱ्या शुक्राचार्यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. बानू, तुझ्या मनात ही शंका येणं स्वाभाविक आहे, कारण शुक्राचार्यांचे गुरु म्हणजे प्रत्यक्ष श्री महादेव. परंतु शुक्राचार्य मात्र दैत्य कुळाचे गुरु. हे सामान्यतः न पटण्यासारखं आहे, परंतु एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे, आणि ती म्हणजे जिथे श्री महादेव आहेत तिथे भेदाभेद नाही. सृष्टीत जर भेदाभेद नाही तर त्यांच्या तत्वात भेद कसा असेल? सृष्टीत जसा दिवस आहे तशीच रात्र आहे. म्हणून देव असो वा दानव, श्री महादेव भेद करत नाहीत. कर्मसिद्धांताप्रमाणे मात्र कर्माप्रमाणे फळ ते देतातच. पण मला एक शंका आहे. आतापर्यंत दैत्यांनी सृष्टीला, देवाधिकांना, इथल्या माणसांना दुःख दिले आहे, तर दैत्यांचे जे गुरु आहेत त्यांना तुम्ही क्षमा का केलीत? नारायण नारायण. देवा, आता या आख्यानात आपण बोलायची वेळ आली आहे. जेव्हा ही सृष्टी आणि त्रिभुवन देव आणि दानव यांच्यामध्ये विभागलं गेलं, तेव्हाच कधीही न संपणाऱ्या एका संघर्षाचा पाया रचला गेला. त्रिमूर्ती म्हणून मी, श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव यांनी ह्या सृष्टीचे दायित्व हाती घेतले आणि संचालनासाठी दायित्व देवांच्या हाती दिले. जशा देवांनाही त्यांच्या कार्यक्षेत्राच्या मर्यादा आहेत, तशाच त्या दानवांनाही आहेत. पण या मर्यादेचे भान दानवांना नाही, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. दिलेले राज्य हाती घेऊन त्यांचा उत्कर्ष करावा असे अपेक्षित होते, पण असे कधीच घडले नाही. आणि म्हणून जेव्हा शुक्राचार्यांनी दैत्यांचे गुरुपद स्वीकारले, तेव्हा त्यांच्याकडून तरी त्यांचा उत्कर्ष होईल असे वाटले होते, पण नाही. दैत्यांना त्यांचे तत्वज्ञान कधीच कळले नाही. दैत्यांची महत्वाकांक्षा नेहमीच शुक्राचार्यांच्या तत्वाच्या आड आली. सृष्टीवरील सत्तेसाठी हा शक्तीचा खेळ अनंत काळापासून सुरू आहे. सत्ता आणि त्यामागे धन आणि त्यामागे पर्यायाने सुखाची लालसा. सत्ता करणारा कोणीही असो, पण त्यांना एक निकष दिसत नाही, तो म्हणजे सर्व जीवांना सुखी करणे, त्यांचे कल्याण करणे. आणि शुक्राचार्य त्यांना हेच समजवू पाहत आहेत. पण सत्ता हाती आली की जीवांचं कल्याण करण्याच्या ऐवजी हेच दैत्य त्या जीवांचा विनाश करताहेत. म्हणूनच मणी आणि मल्ल यांना आचार्यांची भाषा कळलीच नाही. मला तुझ्यावर एक महत्वाचे दायित्व सोपवायचे आहे. तुला दैत्य कुळातील सगळ्या महापराक्रमी दैत्यांना भेटायचे आहे आणि त्यांना या युद्धासाठी सज्ज करायचे आहे. तुमची आज्ञा मला शिरसावून द्या. दैत्य कुळातील दैत्यांना तसे या युद्धासाठी सज्ज करणे आवश्यक आहे, तसेच त्यांच्यात हा विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे की अंतिम विजय आपलाच होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव निकुंभ, आपल्याला अशा दैत्यांना युद्धासाठी सज्ज करायचे आहे की ज्यांचे नुसते नाव ऐकताच
देव चळा चळा कापतात. होय पिताश्री, मी शूद्रावर देवशैल्य, सौरिभ, सुरग्रास, चंडकोट, गोमुख, धूम्रवर्ण, शूर्पकर्ण अशा महापराक्रमी दैत्यांना त्वरित भेटेल. त्यांच्या सामर्थ्याची जाणीव देवांना देखील आहे. या साऱ्या देव सेनेचा पाडाव करण्यासाठी आम्ही दोघे बंधूच पुरेसे आहोत. परंतु या युद्धातून मला देवांच्या सामर्थ्याला कायम ते संपवायचे आहे. मल्लासुराच्या उन्मत्त पुत्राला आजपर्यंत तुम्ही क्षमा करत आलात का? कशासाठी? ज्या मणिमल्लांनी एवढे भयानक युद्ध केले, त्यांना सहाय्य करणाऱ्या, त्यात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या त्यांच्या मुलांना तुम्ही क्षमा का केली? असत्याच्या बाजूने लढणाऱ्यांची बाजू समजून घेणे चूक आहे. त्यांना वेळेच्या वेळी कडक शासन करणे अति आवश्यक आहे. नाहीतर चांगुलपणावरचा विश्वास उडून जाईल सच्छील माणसांचा. अधर्मानं वागणाऱ्यांना संधी देणे म्हणजे सत्याच्या मार्गाने जाणाऱ्यांचा अपमान आहे. म्हाळसा, तुझा दैत्यांविषयी क्रोध मला कळतो आहे, पण क्षमा करता येणं हे तेवढंच महत्वाचे आहे. अपराधाला शासन हे व्हायलाच हवे, पण जर त्याला क्षमा करून त्याच्या उत्कर्षासाठी त्याला एखादी संधी मिळत असेल तर त्याला क्षमा करायला हवी. आणि क्षमा करूनही अपराधाचे वर्तन सुधारणार नसेल तर त्याला क्षमा करण्याची काहीच आवश्यकता नाही. तुम्हाला सांब सदाशिव का म्हणतात हे मला आत्ता कळलं. तुम्ही भोळे आहात आणि तुमच्या भोळ्या स्वभावाचा जसा अनावश्यक लाभ दैत्यांनी घेतला आहे तसा आणखी कुणी घेतला आहे? म्हाळसा, तुला नेमके काय म्हणायचे आहे? हेच की तुम्ही विवाहित असतानाही तुमच्या एका भक्ताच्या इच्छेसाठी तुम्ही तिच्याशी विवाह केलात. तुम्हाला तिने भक्तीच्या बंधनात अडकवलं. म्हाळसा, माझ्या दुसऱ्या विवाहाचा जो तू अर्थ लावत आहेस तो अत्यंत चुकीचा आहे. माझे चुकते आहे हे तुम्ही मला नव्याने नाही सांगत आहात, पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. तुम्ही क्षमाशील असाल, पण मी नाही. माझ्या संसाराची होळी करणाऱ्या तुमच्या भक्ताला अर्थात बांगला मी कधीही क्षमा करणार नाही. जय 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 ओंकार सदाशिव. नारायण नारायण. श्री महादेवांनी युद्धाची घोषणा केली होती आणि या युद्धाच्या आरंभासाठी घृतमारीची निर्मिती केली होती. पण एकीकडे शुक्राचार्य हे युद्ध थांबवण्यासाठी शेवटचे प्रयत्न करत होते, कारण त्यांना ठाऊक होते की हे युद्ध भडकले तर दैत्य कुळाचा नाश निश्चित आहे. आपल्या अहंकारात ते दोघे एवढे उन्मत्त होतील याची कुणालाही कल्पना नव्हती. पण अजूनही आपण त्या दोघांना यातून बाहेर काढू शकतो. ज्या पुण्याच्या मार्गावरून ते दोघे चालत होते ते तसेच चालत राहिले तर अजूनही दैत्य कुळाचा उद्धार होऊ शकतो. आचार्य, यासाठी मी कोणत्याही दिव्यातून जायला तयार आहे. तुला या कार्यासाठी बळ मिळो ही आशा करतो.
शुभम भवतु. मणी आणि निकुंभ काय झाले का आता तुम्हाला सुद्धा त्या महादेवाने निर्माण केलेल्या शक्तीची भीती वाटू लागली आहे का त्या इंद्राची भीती वाटू लागले जो आजपर्यंत केवळ आपल्याकडे सेवक होता. नाही पिताश्री, आम्हाला कोणाचेही भय नाही, पण त्या महादेवाने आता युद्ध पुकारले आहे आणि त्यानुसार दैत्य कुळाला त्यांच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार. त्या देवांना त्यांची जागा दाखवून द्यायला हा मल्ल अजून जीवित आहे. कितीही संकट आली तरी सुद्धा शेवटी विजय दैत्य कुळाचाच होणार हे ध्यानात ठेव. थांबवा हे सारं. या दैत्य राजा समोर आवाज चढवून बोलण्याची तुझी हिंमतच कशी झाली. आपल्याच कुळासाठी, आपल्याच हितासाठी अजूनही हे सारं थांबू शकतं. अजूनही तुमच्या हातून दैत्य कुळाचा उद्धार होऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला हे सारं तात्काळ थांबवावं लागेल. माझा संयम सुटायच्या आत माझ्या नजरेसमोरून चालती हो. या मल्लासुराच्या राज्यात अशा फेकडांना स्थान नाही. मी तुम्हाला अखेरच सांगते आहे, कृपा करा, माझं ऐका. तुम्ही हे सारं थांबवलं नाही तर तुमचा विनाश अटळ आहे. तू काय बोलते आहेस हे तुझ्या ध्यानात येत नाही. तू या अमरत्व प्राप्त झालेल्या मल्लासुराला युद्धातून माघार घ्यायला सांगते आहेस आणि तुला हे माहिती आहे हे कदापिही शक्य नाही. सर्वत्र विजयाची सुचिन्ह दिसत असताना तुझं हे अशुभ रडणं थांबव. मल्लासूर, कोणती सुचिन्ह दिसत आहेत तुला? का स्वतःच्या अहंकारात तू इतका आंधळा झाला आहेस की वस्तुस्थितीचं भानही राहिलं नाही तुला? आचार्य, आपण इथे? हो, कारण मला तुमची नसली तरी दैत्य कुळाची काळजी आहे. क्षमा असावे आचार्य, पण जेव्हा जेव्हा देवांनी दैत्य कुळाला आव्हान दिलं होतं तेव्हा तेव्हा तुम्ही कधीही दैत्य कुळाची बाजू घेतली नाही. कारण ह्यात तुमचा विनाश आहे हे तुम्हाला कधीही कळणार नाही. याआधीही तुम्ही आम्हाला हे सांगितलं होतं, पण आम्हालाही आमचं हित कळतं, आमचं आणि दैत्य कुळाचंही. आणि आम्ही जे काही करीत आहोत ते दैत्य कुळाला त्यांचं योग्य स्थान मिळवून देण्यासाठीच आम्ही हा मार्ग पत्करला आहे. त्या महादेवाने युद्धाची घोषणा केली आहे. मणी, श्री महादेवांचा असा उल्लेख करण्याचे तुझे धाडस झालेच कसे? या सृष्टीच्या लय तत्वाचे जे स्वामी आहेत त्यांचा असा अपमान करताना तुला काहीच कसे वाटले नाही? तुझ्या पापांचा खडा आता भरला आहे. तुला आणि तुझ्या या उन्मत्त भावाला मृत्यूपासून आता कोणीच अडवू शकणार नाही. श्री महादेवांनी मला सांगितले म्हणून तुझा मूर्खांना समजवण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला होता, पण तुझा विनाश आता कोणीच अडवू शकणार नाही हे सत्य आहे. नारायण नारायण. आणि अशा रीतीने हे युद्ध थांबवण्याचे शेवटचे प्रयत्नही व्यर्थ गेले. शुक्राचार्यांनी मणी आणि मल्लांना समजवून देखील त्यांना ते समजत नव्हते. श्री महादेवांना हे सारे ठाऊक होते, परंतु त्यांनी शुक्राचार्यांचे प्रयत्न थांबवले नाही, कारण ते परमनियतीनेच लिहून ठेवले होते. ज्या परमनियतीने मणी आणि मल्लांना श्री ब्रह्मदेवांकडून वरदान मिळणार हेही लिहून ठेवले होते, त्याच परमनियतीने मणी आणि मल्लांचा अंतही लिहून ठेवला होता. आणि त्याच परमनियतीने श्री महादेवांनी निर्माण केलेली शक्ती या युद्धाचा प्रारंभ करेल हेही लिहून ठेवले होते.
सारी सृष्टीच या युद्धाची प्रतीक्षा करत होती आणि तो क्षण येऊन ठेपला. श्री महादेवांनी त्या शक्तीला आज्ञा दिली. श्री महादेवांची आज्ञा मिळताच त्या शक्तीने आपले अनन्यसाधारण रूप दाखवले. तिथे असलेल्या सर्वांना त्या शक्तीच्या बळाची प्रचिती आली.